ते मांगा भिन भिन नका लावू म्हटलं, सांगू राहिलो मी तुम्हाला. मी काय म्हणतो, स्पष्टपणे बोलले सांगा बा. 1 2 3 4 5 मी 6, बंड्या 7 आणि पिंटू 8. टोटल आपण 8 जण चाललो. विषय संपला. अरे पिंटू राहिला का? अरे पिंटू हजार आहे का? ते हजार आहे का? फोन लावून दिला मग. हजाराचा काय संबंध? त्याला फोन लावला, ते म्हणे मी कामात आहे म्हणे, मी येणं होत नाही म्हणे, पण मी येतो म्हणे धामणगावले. कसं मग तुमचं ठरलं का सांगा मला पहिले. येऊ राहिले असेल तर सांगा, नाही तर आम्ही 3 जण जातो. अरे काय बोलायला, काही म्हणता येऊ राहिला का? काय प्रश्न काय? अरे प्रश्न काय? काय येईल का म्हणतं येऊ राहिलं बा, आम्ही येऊ राहिलं म्हटलं. मग कसं काय गाडीचं नियोजन कसं काय ते? कसं जायचं, कसं काय असते? सगळं नियोजन लागलं ना, म्हणजे कसं पैसे गिशे काय, कसं काय म्हणते, कसं काय सगळं पाहा लागलं पहिले. अबे लय झांबड्यात बी तुम्ही. मलाच वाटतं मला न्यायाच्या कामीच नाही रे बा तुम्ही. खरं सांगा, तुम्हाला खोटं नाही वाटत. मी डायरेक्ट बोलतो रे बा. तुम्हाला रागाला चालते, पण कसं बे अबे 1 घंटा लावते का बी ते आले. 1 घंटा लावला तुम्ही ना. 1 घंटा अगोदर तुम्हाला फोन लावला की बा महाकोट्यात या तुम्ही, आपण तेवढा विचार करू. काय 1 घंट्यानंतर तुम्ही आले, काय बोला तुम्हाला? अरे शांताराम, कामं राहते ना मागं. काय आम्ही का रिकामे आहेत का? कामं राहतात ना. पण काय बरं ठीक आहे बा, येतो आम्ही धामणगावले. पण कसं 23 तारखेला जायचं मग? कसं कुठून निघायचं? आतून निघायचं का घरून निघायचं? कसं निघायचं? कुठून निघायचं? अरे राजा काय बोला तुम्हाला, घरून निघायचं. घरून काय बोला यांले, घरून निघायचं आपल्याला. गाडी येऊ राहिली मस्त घ्यायला आपल्याला 4 वाजता. 4 वाजता जायचं. 4 वाजता? काय अरे बा शांताराम, अबे जरा आरामानं जाऊ रे बा. 7 वाजता काय लगा? 4 वाजता लगा? मी तर झोप गी होती का नाही आमची? झोपा तर लागल बा. मला लागते 11 वाजता झोपतो मी. 7ला उठतो मी. 6ला जाऊ बा टाइम पडल्यावर. 4 वाजता लगा ते अर्ध्या रात्री उठणार ना बा. ते अर्ध्या रात्री उठणार ते. अबे काय 6 वाजता म्हणून राहिला बे तू? अबे लगा भक्त मधलं धामणगावला 3 वाजता दर्शन घेतात. अबे 2 वाजता दर्शन चालू राहिले. 2 वाजता तुम्हाला लगा 4 वाजता उठायला हे होते. अबे भाऊ 4 वाजता झाला आपल्याला, कारण की सकाळी जायचं, सकाळी दर्शन घ्यायचं. अरे पण ते लय होते ना ते. 4 वाजता म्हणजे उठायचं मग कधी उठायचं मग 3 वाजता? काय हे तुटलं. अबे 3:30 वाजता उठा, तयारी करा बा. जास्त काही सामान घेण्याचं कामच नाही ना आपल्याला. काय बा कपडे गिपडे आधी काहीच काम नाही आपल्याला. फक्त आंघोळ करायची लवकर पारावर यायचं. लवकर 4 वाजता दाखवत होतो, बस विषय संपला. बरं म्हणजे आजची 21 तारीख आहे, आपल्या 23 तारखेला निघायचं ना सकाळी 4 वाजता. टाईम लगाले म्हणजे ते बेकार झाला ना ते 4 वाजता म्हणजे. पण काही नाही बा, लोकला काय म्हणजे 2 वाजता दर्शन घेता म्हटलं सोपं थोडी गोष्ट आहे. माय तर आपल्याला काय होते. बरं म्हणजे 3:30 वाजता उठायचं, आंघोळ घेऊन करायची, 4 वाजता टाकायचं. बरं ठीक आहे चालते ना बा. आम्ही येतो ना, आम्ही सगळं येतो. तू ड्रेसिंग घेऊ नको. बरोबर आम्ही येतो. काय शांताराम भाऊ, तुम्हाला सांगतो ना, यातलं एक पण येत नाही, काही दिसतच नाही यांचा. बोलण्याला समजते म्हणले. हे येतच काय? हे 9 वाजता उठणारी माणसं हे येत 4 वाजता. तुम्हाला सांगतो ना मी, याला स्पष्टपणे सांगून द्या ना. हे उशीरपणा करा बरं. याला उशीर करतात हे मला माहिती नाही. 8 वाजता यायचे हेले भारी ते, 4ला 8 करायचे हेले भारी ते. हो ना, मला तसाच नेम दिवस राहिल्यांचा. म्हणजे कशी एक्साइटमेंट नाही त्यांच्या अंगात जरासं पण, की बाबा आपल्याला जायचं. 1 मध्ये 6 वाजता उठायचं, 1 मध्ये 7 वाजता जायचं. काय नेम नाही नंतर. बरोबर तू बरोबर म्हणून राहिला. हे तर नेमच दिसत नाही का? स्पष्टपणे सांगून तुम्ही आणली की बाबा उशीर झाला तर आम्ही चालत होतो बा, नाही का? ते कोणी राहा मग, ते 2 राहा का 3 राहा का 4 राहा का, पुरं सगळं जण राहा, काही फरक पडत नाही. बरोबर स्पष्टपणे सांगून देतो आणले, नाही का? तर आबा पहिले सांगून जातो मी तुम्हाला. आबा यासाल तर टाइमपास करू नका, नाहीतर बस लावसाल 5 लावसाल 6 असं करू नका. बरोबर टायमाला यायचा. 23 तारखेला धामणगावची यात्रा, गाडी उरेल 4 वाजता. सगळं मी नियोजन केलं, गाडी पाहून ठेवली, काही टेन्शनचं काम नाही. फक्त तुम्ही आंघोळ करून 4 वाजता म्हणजे कसं हजर राहा. फक्त विषय संपला. लवकर निघायचा, तू टाइमपास करायचं नाही. मस्त लवकर दर्शन घ्यायचं. मस्त महाप्रसाद सगळं असतं तिकडे, सबन व्यवस्था असते, काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. फक्त लवकर दर्शन झालं पाहिजे आपलं. या नेमानं तुम्ही चला. काहीच काळजी करू नको ना तू. काही म्हणतो का आम्ही काय मी 3 वाजता येतो. 3 वाजता येतो मी. 3 वाजता नाही 3 वाजता नको. एवढ्या लवकर नको येऊ. 4 वाजता येतो. बरोबर टाइम येतो फक्त. बस आबा एवढं सांगतो. आणि आबा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा, आपण किती जण चाललो? 8 जण चाललो. 9वा माणूस झाला नाही पाहिजे. डायरेक्ट बंद करतो मी, रद्द करतो मग, कॅन्सल करतो. गाडी जागा नाही. बिल फालतूचे लोक घ्यायचे नाही. तर फालतूचे लोक कोण घेते रे बा? कोण अबे तुला सांगतो ना, आम्हीच येतो, कोणालाच काही घेत नाही. पण मी काय म्हणतो, तिकडे जेवण खाणं पिणं सगळं आहे ना बरोबर व्यवस्था? म्हणजे मला वांते येतात बे. वांत्या झाल्या पाहिजे नाही का? म्हणजे वांते येतं बा मला. काय वांते येतं म्हणजे? लहान लेकरं का बी तू वांते येऊ राहिला? तुला काय बोलतो का तू? काय नारे आहे? कामा नाही बी तू, खरंच कामा नाही तुम्ही. बघा मजाक न करत रे, मी सिरियस आहे, थोडंसं सिरियसली बोल राहिलो तुम्हाला. बरं हा बा एवढं बोल तुम्ही. 9वा माणूस झाला नाही पाहिजे. विषय संपला. आपण 8 जण जाऊ मस्त, गाडी आहे. हा बा 4 वाजता निघायचं. काही लोड घ्यायचा नाही. याचा मग तुम्हाला फोन लावतो मी संध्याकाळी. ग्रुप बनवला मी. बा चला मग, ग्रुपवर तुम्हाला मेसेज करतो मी. 4 वाजता रिपोर्टिंग आपली आहे. ओके चला येतो मग. कसं काय तुमचं काय मेळ आहे? माझं फिक्स आहे बा. मी तर जाऊ राहिलो बा. कसं काय तुमचं सांगसाल जातच नाही म्हणा. टाइमपास करू नका. तेच म्हणून राहिलो मी तुम्हाला.
मग कसं धामणगावला बुवा मुंगसाजी महाराजचे कसं एक नंबर काम आहे भाऊ, एकच नंबर काम आहे, विषय पाच कामच नाही. माझं फिक्स आहे, तुमचं काय कसं काय कसं काय बोलतं का? अरे आमचं फिक्स आहे ना बाबा, तुला कोण नाही म्हटलं? येऊ राहिलो ना आम्ही का नाही म्हटलं का? पण तुला का 4 वाजता म्हटलं तर त्या हिशोबाने पाला जरा असं नाही. मी कसं लवकर उठा लागलं का 3 वाजता उठा लागेल, 3-3:30 वाजता पटकन यायला लागलं का? तेवढा फक्त भेवाय मला. काय भ्या लागते, अलाराम टाकून द्यायचा मोबाईलवर, जा तिकडे. मग काय तर बरोबर 3-3:30 टाकून द्यायचा, जा तिकडे. मग काय टेन्शन नाही याचं. मग कसं काय फिक्स आहे तुमचं? चल ठीक आहे. काय म्हणे शांती आहे, काय म्हणे 9वा माणूस नाही आला पाहिजे म्हणे, बस तेवढं करा तुम्ही. आता कोणता 9वा माणूस आणू नका, नाही मनसार येले घ्यान त्याला घ्यान बिल फालतो. त्याचं मग बरोबर आहे ना, गाडीची जागा कमीच आहे. तेच म्हणतो मी, त्या हिशोबानं बा माय फिक्स आहे बा, त्याला मी येतो. का पाहू माय फिक्स आहे रे बा, आपण येतो रे बा, आपलं फिक्स आहे. चला बा, आता कसं तुमचं कसं काय मग? तुमचं कसं काय बरोबर? अरे सगळ्याच फिक्स आहे ना, कोण नाही म्हणून राहिलं, नाही कोणीच नाही म्हणून राहिलं, सगळं येऊ राहिले. फक्त 4 वाजता टाइम सांगितला म्हणून जसं आम्ही बोललो होतो की बा लवकर झालं ते. पण सगळं फिक्स आहे, तू टेन्शन घेऊन होणार आहे. एक नंबर म्हणजे कसं बरोबर टायमार येतो मी तर 3 वाजता येणार माणूस आहे बे. मग काय तर महाग असं आहे माया. मग काय तर मी बरोबर येतो टायमार, तुम्ही बा बघता तुमचं, म्हणजे तुम्ही जाऊ म्हटलं मग 23 तारखेला 4 वाजता. हा ना, हा जाऊ आता काय जाऊ म्हणतात ना, जाऊ. अरे सुनील, अरे मी काय म्हणतो तुले, तुम्ही चालले का रे धामणगावले? हा, धामणगावची यात्रा आहे म्हणता, तुम्ही चालले वाटते, तुमची ट्रिप चालली का? मग कानावर गोष्ट आली बा. आता या बुड्याला कोण सांगितलं? हो बरोबर आहे. आज सकाळी आमची मीटिंग बसली होती, आम्ही आता 23 तारखेला चाललो. 4 वाजता येऊ राहिली गाडी. मुंगसाजी महाराजचं दर्शन हो एक नंबर. धामणगाव म्हणजे तुम्हाला माहित नाही, जत्रा किती खतरनाक भरती ती. अरे बापरे, का लोक आहेत, पालख्या गिलक्या, मग काय झालं, मजा येते. चालू ना, तुम्हाला कोण सांगितलं? आली बा गोष्ट. अरे मी काय म्हणतो, मग मीटिंग बसली होती का? म्हणजे 8 जण चालले तुम्ही नाही का? अरे आपलं जमते का रे बा, कसं तालमेल जमते का आपला? एक जण म्हटलं मी येऊ राहिलो, मग आहे का जागा की आहे का, कसं काय ते देतो बा पैसे? नाही ना, जमत नाही ना. काय ते सगळी बोलला म्हणे शांताराम की म्हणे फक्त आपण 8 जण जाऊ म्हणे, 9वा माणूस आला नाही पाहिजे म्हणे नवीन. मग हे विषय ना मेन, आधी पैसे गिशी किती आणू म्हणे. मग काय तर जमत नाही ना माझी, कसं तर तुम्हाला काय सांगा. अरे नाही ना बा, ते तुम्ही चालले ना बा, म्हणून म्हटलं बा जागा की असेल तर जाऊ ना बा. मला उद्या ना म्हटलं, कोण आहे शांताराम आहे का? अरे तू सांग ना शांतारामले, येऊ राहिलो म्हणा मी. कसं बा पैसे गिशी म्हणजे कसं भाडं गिळं सबंध देतो बा मी. काय झालं ते ट्रिपचं काय किती द्यायची ते पैसे ते गाडीवालेले सबंध देतो ना बा. काही काळजी करायचं काम नाही, फक्त तेवढी जागा पाहिजे आपल्याला गाडीमध्ये, व विषय संपला. हो ना, बरोबर आहे ना तुमचं. मी कुठं काही म्हणून राहिलो तुम्हाला की पैसे पाहिजे, असं पाहिजे तसे पाहिजे. पैशाविषयी तर आलाच नाही ना. विषय असा आला की शांताराम म्हणे मले 9वा माणूस पाहिजे नाही म्हणे, गाडीतनी जागा कमी आहे म्हणे. मग काय तर असं म्हणे, डायरेक्ट सांगेन ते. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणे 9वा माणूस आला नाही पाहिजे म्हणे, विषय संपला म्हणे. डायरेक्ट बोलेन ते आम्हाला. मी म्हटलं बा बरं, आता कोण येते म्हटलं ना 9वा, आम्ही आता 8 जण चाललो. काय बा याचं होतं ना बा, मला इच्छा आहे ना बा, आखरी इच्छा आहे बस. आता तू आता म्हणून राहिला की नाही, कसं घरात थांब, एक डायरेक्ट काय करतो कैलासले भेटतो. हो कैलास का नाही, शांतारामले बरोबर पटवते. कैलासले म्हणतो की बा तेवढं शांतारामले म्हण. डायरेक्ट शांतारामचं कसं मायन त्याचं छत्तीचा आकडा आहे, त्याला काही मी बोलत नाही बरोबर. कैलासले म्हणाला तुम्ही, कैलासले म्हणून म्हणतो बा तेवढं माझ्यासाठी. हो बरं तसं करा, एक काम करा, तुम्ही कैलासला भेटा, कैलास बरोबर पटवते. येसाल तर या बट मागा लागू नका तुम्ही, एवढं म्हणणं आहे. मला काही बोलतात नाही कोणाला काही. मग काय तर तुम्ही कैलासला भेटा, कैलासला सांगा असं आहे म्हणा बा, मी पण येतो म्हणा. पहा बा काय म्हणते मग ती कैलास. बरोबर जातो त्याच्या घरी, त्याला बोलतो की बा असं आहे, चाल येतो मग. हो बोला समाज बुडा, काय होतं बा एवढा सगळे घरी आले, काय होतं? अरे कैलास, तुले म्हणत होतो मी, शांतारामले म्हणणं बरं एकदा की बा मी पण येतो बा 9वा माणूस. तुम्ही चालले वाटतं ना धामणगावले, 8 जण चालले वाटते तुम्ही 23 तारखेला 4 वाजता. म्हटलं मी येतो, म्हटलं पैसे घेशाल काही गाडीवाल्याला पैसे देऊन टाक तुम्ही, माझ्या काय किती तिकीट आहे ते याचं म्हटलं मला. असं पालखी गिलकी गेला सगळ्याला का, पण कसं सोबती नाही सापडू राहिलं मला कोणी, म्हणून म्हटलं तुम्ही चालले ना ट्रिपले, म्हणजे काय तुमचं जाऊ राहिले ना तुम्ही, त्यासाठी चालू बा. हो बरोबर आहे तुमचं. म्हणजे कसं जेले बाबा आता दर्शनाला आता त्याला नाही म्हणतात, पण विषय असा झाला 8 जणात आम्ही, म्हणजे कसं फिक्स आमचं, म्हणजे फिक्स म्हणजे जागा बरोबर वाटल्या मी ना बरोबर. भांडणं केलं मी, मारामारी केल्या एकामेकासाठी. मग काय तर ही जागा पुढे मी बसतो, मागा मी बसतो. मग काय तर शांताराम म्हणे की बा 9वा माणूस आला नाही पाहिजे म्हणे. मग हे विषय नाही तर 8 जण बसल्या गाडीतनी, नाही तर तुम्हाला नेत नाही आम्ही. अरे हो, पण थोडं ऍडजस्टमेंट करा थोडंसं, किंवा मागं पुढे जरा असं बसते ना रे. 9 जण बसतात ना गाडीतनी. गाडी कोणती आहे गाडी? बरं इंग्लिश बोलतो वाटते, ॲडजस्टमेंट. बरोबर आहे तुमचं. कारण गाडी मला माहिती नाही ना कोणती ती. आता काय माझ्या हातात असतं का मी आज तुम्हाला नेलं असतं 100%. काय विषय का तुमच्यासाठी? अरे काय विषय आहे म्हटलं, मग विषय असा आहे ते. पण आता हे सगळं जे नियोजन आहे हे सगळं शांताराम नाही केलं. पैसे गिशी म्हणजे ते म्हणजे त्याचंच आहे सगळं ते. आता आम्ही काय करू शकत नाही, पण आम्ही आमच्या तिकडे पैसे देऊन टाकतो, काय खर्च आहे ते. पण विषय असा झाला, त्यानं गाडी गिडी पाहिली, सबन पाहिलं, त्यानं सगळी व्यवस्था करेल आहे. त्याला तुम्ही बोला ना, तुम्ही त्याला डायरेक्ट बोला. आता मला माझ्याजवळ कशाला आहे तुम्ही त्याला म्हणा ना.
मी त्याला बोललो तर मला नाहीच म्हणते ते. मग काय तर भांडणं व्हायला ना आमची धुऱ्यासाठी मांग वावरातनी. मग काय तर त्याला म्हटलं मारतो तुले, त्याला असं म्हणून आम्ही मग काय तर आमचे झमकेला मायांचा छत्तीचा आकडा विषय संपला. पण आता कसं त्याला तू म्हण की बुवा संभाजी बुडा पण येऊ राहिला, घ्या त्याला संग, हाय बुवा म्हातारा माणूस, हा तेवढं तू करणं बा, तेवढं माझ्यासाठी करत नाही का मग. बरं बरं, तुम्ही आता एवढं म्हणता तर हा मी असं नाही म्हणत बरं तुम्हाला, पण हा विषय असा आहे. बरं, मी शांतारामने म्हणून पाहतो. शांतारामनं हो म्हटलं तर तुम्ही ये जा, मी तुम्हाला कॉल करतो. पण शांताराम नाही म्हटलं तर मी तुम्हाला कॉल करून सांगतो की बा शांताराम नाही म्हणे. डायरेक्ट म्हटलं इनडायरेक्ट काही नाही, डायरेक्ट तुम्हाला तोंडावर सांगून देतो. पटते का तुम्हाला? बरं नाही नको म्हणू बा, फक्त नाही नको म्हणू, त्याला तेवढं पटवून देतो. बरं चाल, चहा घे पितो, मला फोन करतो मग का सांगतो मग मला काय म्हणते शांताराम. तेवढं तू बोलून देतो त्याला की म्हणा येऊ दे म्हणा, म्हातारा माणूस आहे म्हणा, येऊ दे म्हणा, काही होत नाही म्हणा, एक माणूस पाहिजे म्हणा संघ असा. मग काय तर तेवढं तू म्हणतो त्याला. बरं चाल, चहा घे पितो, येतो म्हटलं मी. बरं सांगतो मी त्याला नाही म्हटलं तर नाही, हो म्हटलं हो, मी काय त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. तेच म्हटलं, माझ्या हातात काहीच नाही. समजा माझ्या हातात असतं तर बापा मीच तुम्हाला घेतलं असतं, काही विषय पण नाही ना, कोणाला काय सांगायचं. मग काय तर बरं ठीक आहे, सांगतो मग मी त्याला. हा, म्हणजे आपण 8 जण चाललो नाही का? 23 तारखेला असं आहे का? म्हणजे किती वाजता? 4 वाजता का? काही विषय नाही ना. मी काय 3 वाजता उठतो मी, मला काय. बरं ठीक आहे ना, मग ठरलं ना आपलं सगळं. सबन ठरलं व्हा, म्हणजे कसं गाडी बाडी सबन झालं, सबन व्यवस्था झालेली आहे. फक्त तुम्ही 4 वाजता हजर राहायचं सगळेजण, बस विषय संपला, पटकन निघायचं तून. काही विषय नाही ना, तू म्हणशील 2 वाजता निघायचं, 2 वाजता निघू, काही विषय आहे का आपल्यासाठी? बरं ठरलं ना बा, बरं झालं, म्हणजे सगळेजण येऊ राहिले नाही का? तेच तर म्हटलं बा, आज मीटिंगमध्ये काय झालं मला काय माहित नाही बा, असं गणित आहे का ते? बस एवढंच बोलले का तुम्ही? कोणी काही नाही असं काही म्हटलं नाही कोणी का मी नाही येत, मी येतो असं तसं? काहीच काम नाही ना, कोणीच नाही म्हणे, सगळेजण येतो म्हणे बा. आता काय नारायण मला खरं नाही वाटत, पण नारायण पण येते मला वाटते बा. त्याचं फिक्स म्हणजे सगळेजण फिक्स आहेत. अरे हो कैलास, काय म्हणे तुम्हाला, काय फोन लावला मला, ये म्हणे लवकर, काय झालं हे सांगायसाठी आलो तुम्ही. याला मी म्हटलं बा तुमच्या पहिली गोष्ट होत्या, मग बोलतो मी तुम्हाला. तर विषय असा आहे, शांताराम माघारी संभाजी बुडा आलता. संभाजी बुडा म्हणे की शांतारामले म्हणे की बा मी पण येतो, 9वा माणूस. आता आपण 8 जण चाललो ना, 9वा माणूस येऊ का म्हणे मी, गाडीवाल्याला पैसे विषय सांगून देतो म्हणे. माझी याच इच्छा आहे म्हणे, म्हणजे मी दरवर्षी जात असतो म्हणे, पण यावर्षी काही माझं जाणं झालं नाही म्हणे. मग मला सोबती पाहिजे म्हणे, असं म्हणे ते. मग कसं काय करतं त्याला, घेतं का कसं? कोण समज बुडा म्हणे? अरे बापरेच्या मायबिंद टपर भोगं टाकलं, भोगाचं मरत पण नाही लवकर. अबे लय भारी बुडाय दे, लय भारी बुडाय दे. मायबिंद माझ्या भांडण झालं मागं, धुऱ्यासाठी भांडणं करते का एवढ्यासाठी? मारतोच म्हणे मला ते. मी म्हटलं बापू चाकू जात नाही, मारते मला ते जीवानं. नाही रे बा, ते नाही म्हण. नाही मी ते पहिले मग मी म्हटलं त्याला की बाबा मला शांतारामच्या हातात आहे म्हटलं सगळं ते. त्यानं हो म्हटलं तर येऊ देतो म्हटलं, नाही म्हटलं तर नाही. सांगितलं माहिती तसं, पण काय मग नाही म्हणायचं का तिला? हो बाबा, नाही म्हणते त्या बुडीला म्हणा, नाही म्हणा, जागा नाही म्हणा आम्ही ते येत नाही म्हणा, ते तुम्हाला घेत नाही म्हणा. ते कसं म्हातारा माणूस कोणी म्हणा आमच्यात ती तुमचं कसं नाही, ते चाय थांब रे जरा सगळं आली रे, हे आली रे, ते आली रे, ते जमत नाही म्हणा तसं. त्या बुडेला ते काय आहे का, आम्ही तिला ते लवकर 2-2 मिनिटाला ते लगेच दिले, 2-2 मिनिटाला दिले पाहिजे दिले बाहेर. ते नाही म्हणा, नाही म्हटलं म्हणा त्यानं. अबे शांत्या, त्याला येतो म्हणतात, येऊ दे ना त्या बुड्याले. मग काय तर आम्ही पण आहे ना, मारत नाही तुला ते. तू नको बोलू, आम्ही बोलू दिले. आता त्याची पण इच्छा आहे, आणि तसं म्हणतात नसते ना का कोणाला. बस ज्याला बस ज्याची इच्छा असते दर्शनाची, त्याला कधीच नाही म्हणा. समजा त्याच्या बुडेला नेलं का नाही, तुला पुण्य लागते पुण्य. मग काय तर आपण दर्शनाला चाललो ना, दुसरं कुठे चाललो का? आला का दर्शन घेणं ते रे संग, तू नको बोलू बा. नाही बाबा, ते बोललं का नाही तर माझा तळपाय मस्त राहतं रे बाबा. मी बाबा मागून मी डायरेक्ट बोलतो झाले, माझ्या 36 आकडा आहे ना. मी तुम्हाला काय म्हणतो, अय पिंटू, मी काय म्हणतो त्याला नको म्हणू ना बाबा. नाही ना त्याला मी त्याला नाही घेत रे बाबा गाडीतनी. एरी पण गाडीतनी जागा कमी आहे, 8 जण आहेत, 8 जण बसतात त्या गाडीतनी. मग काय तर त्याला बाबा नाही ना, अय कैलास त्याला नाही म्हण बाबा. तुला सांगतो त्याला हो म्हटलं, लक्षात ठेव, मी नाही येत मग. हो ना, का पागल झाला का तू? नाही म्हणतो मध्ये हे तू काय नाही म्हणतो तू? नाही मी त्याला म्हणतो, सांगतो मी त्याला समजावून की बाबा असं आहे बाबा, आम्ही सगळेजण कसे चांगले माणसं आहे म्हणतो, यंग माणसं आहे आम्ही, आमच्या तिकडून म्हातारा घेतार कोणीच नाही. त्याला सांगतो आम्ही, म्हणजे आमची गाडी गिडी म्हणजे लय वेगळा म्हणतो आमचा विषय. सांगतो मी त्याला बरोबर. ते सांग बा त्याला, कसं ते काय जमत नाही बा, ते माणूस जमत नाही ना. दुसरा माणूस म्हटलं असता का नाही बा, याला घे त्याला घे, काही वाटलं नसतं, एखादी जागा घेतली ती शिल्लक. पण विषय असा आहे, ते बुडा आहे ना बा, ते संभाजी बुडा आहे ना, म्हणून मी काय म्हणतो त्याला नाही म्हण. बरं ठीक आहे, त्याला नाही म्हणतो बा, त्याला फोन घेऊन लावा लागेल. हाय माझा नंबर त्याचा 92वाला, लावतो त्याला फोन की म्हणतो बा जमत नाही म्हणतो तुमचं, नाही म्हटलं म्हणतो. ओके ठीक आहे, टेन्शन न घेऊ तू. हॅलो, समाजी बुडा बोलते का? हो रे कैलास, समाजी बुडा बोलतो रे. काय म्हणे रे, काय म्हणे ते शांताराम? आता काय फिक्स मग आपलं? काय राजा, जमलं ना राजा काम तेवढं. त्याला म्हटलं मी त्याला फोर्स केला मी की बा येऊ दे, पण ते नाहीच म्हणते बा. जागा नाही म्हणते, ते म्हातारा माणूस पाहिजे नाही म्हणते आपल्याला कोणी, म्हणजे कसं कोणी जमत नाही म्हणे. आता 8 जण बरोबर झाली म्हणे, जागा कशी गाडी लहान आहे म्हणे, असं म्हणे बा मला ते. अरे बा, म्हणणं बा त्याला फोर्स केला नाही का तो त्याला का बस? हो नाही म्हणतो काय का मग काय नाही म्हणून राहिला ते.
हो ना, नाही म्हणून ते आता मग काय बोला त्याला नाही मेले ले म्हटलं तर डोकं फोडलं त्या समोर की बा येऊ दे त्याच्या बुड्याची इच्छा आहे पण ते ऐकलं नाही ते नाही म्हणे कोणाला जमत नाही म्हणे. आता आपण 8 जण बरोबर झालं म्हणे. आता काय बोला बरं तुम्ही सांगा बरं काय बोलू बरं मी काय बोलू नेमकं काय बोलू. ठीक आहे ना मग चालते ना बुवा चालते मला आता नाही तर नाही बरं असं म्हणे का ते बरं ठीक आहे ठेव म्हटलं फोन ठेव. रागाला तुम्हाला रागाला का नाही बाबा मी त्याला म्हटलं पण ते नाही म्हणे. आता मी काय बोलू बरं रागाला तुम्हाला. नाही मला राग नाही आला कोणाचा बरोबर करतो मी आता तुमची ट्रिपच काढतो आता माय मी तर धामत घालू झाले ना तुम्ही हा नाही राग नाही आला मला काही नाही बुवा काय नाही तर नाही बरं ठीक आहे ठेव म्हटलं फोन म्हटलं कैलास ठेव नाही म्हणेन ते बरं ठीक आहे बरं ठेवतो ठीक आहे मला बरोबर गेम करतो शांतीचा मला नाही म्हणते बरोबर ठीक आहे ना असा गेम करतो तुमचा सगळ्याचा बरोबर धामण गावला तुम्ही धामण गावले थांबा तुम्ही बरोबर मला माशी पण काही करेल नाही का संभाजी बुडा म्हणता ना मला संभाजी बुडा